साहेब, आपल्या कॉलेजला 2 नवीन अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपण काय आवाहन कराल? शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये डॉक्टर घाई कॉलेज हे एक नामांकित कॉलेज आहे आणि या महाविद्यालयातून आजपर्यंत बाहेर पडणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी BA-BCom BSc याबरोबरच शहरी भागामध्ये जे विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा डाटा सायन्स असेल, ज्या सोयीसुविधा किंवा शिक्षण प्रणाली शहरी भागामध्ये विद्यार्थ्यांना मिळते तीच शिक्षण प्रणाली आज डॉक्टर घाई महाविद्यालयामार्फत BSc आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि BSc डाटा सायन्स हे 2 नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक पर्वणी ठरणार आहे. पर्वणी या दृष्टिकोनातून की जसं पुण्या मुंबईच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या निमित्तानं असेल किंवा एंटरप्रेन्योरच्या माध्यमातून आज विद्यार्थी पुढे जात आहेत, तशीच ही संधी आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या AI आणि डाटा सायन्सच्या माध्यमातून एक स्टेज डॉक्टर घाई माध्यमातून मिळणार आहे. आणि त्यानिमित्तानं आमचे विद्यार्थी आज पुणे, मुंबई, दिल्ली, तुमचे बेंगलोर या भागामध्ये हे विद्यार्थी जाऊ शकतात. आणि या दृष्टिकोनातून हे खरोखरच एक संस्थेच्या दृष्टिकोनातून आणि घाई महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून आगमनाची गोष्ट आहे. पाटील सर, आपण काय आवाहन कराल? BSc डेटा सायन्स आणि BSc AI हे या 2 अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनाकडून नुकतीच आमच्या डॉक्टर घाई कॉलेजला मान्यता मिळालेली आहे. हे या दोन्ही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी शैक्षणिक अर्हता आहे ती इयत्ता 12वी सायन्स पास अशी आहे. आणि हे BSc डेटा सायन्स किंवा BSc AI हे अभ्यासक्रम BE या अभ्यासक्रमांशी समकक्ष अशा पद्धतीचे अभ्यासक्रम आहेत. आणि या अभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपली पदवी संपादन केल्यानंतर त्यांना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये BE CS किंवा BE कॉम्प्युटर सायन्स करून जे जॉब आहेत त्या सर्व जॉबच्या संधी याही विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. आणि आताच घाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या येथील स्थानिक विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या शिक्षणासाठी पुणे, मुंबई, बेंगलोर अशा मेट्रो सिटीमध्ये जायला लागत होतं, ते याच ठिकाणी गडहिंग्लजमध्ये ही संस्थेने सोय करून दिलेली आहे. आणि आणखी एक विशेष असं की शिवाजी विद्यापीठामध्ये डॉक्टर घाई कॉलेजला हे पहिल्यांदाच अभ्यासक्रम मंजूर झालेले आहेत. त्यामुळं या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, त्याच्याविषयीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले प्रवेश निश्चित करावेत असेही मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो.